मोक्कल नाव म्हटलं की मग मोठे मोठे फटके आठवतात. मोकल यांच्या बॅट मधले मोठे प्रहार आठवतात. मागील वर्षी त्यांनी धावांचं धुमशान काय असतं हे मात्र दाखवलं होतं. आपल्या लाल जर्सी मध्ये या मैदानातल्या बॉलला मात्र लाल करून टाकलेलं इतकं मारलं होतं मैदानाच्या बाहेर त्यांनी. यावर्षी सुद्धा त्याच प्रकारचा करिश्मा ते करून दाखवणार का याकडे आपल्याला पाहायचं. यावेळेला पहिलाच बॉल बॅटची कडा घेतली आहे. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये फिल्डर होता त्याला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषा पार. निघून जाईल चेंडू सीमा पार. शुभ सुरुवात फॉर पनवेल वॉरियर्स. चौकार 4. दरम्यान सुरुवात होतीये पुन्हा एकदा. पहिल्याच बॉल वरती डॉक्टर आशिष यांच्या बाउंड्री आली आहे. लकी बाउंड्री म्हणू शकतो आपण त्याला. बॅटची कडा घेऊन यावेळेला मात्र गॅपला भेदलाय. दोन फिल्डर त्या चेंडूला चेस करतायत. स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग मध्ये पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय सीमा पार. आणि हा बॅक टू बॅक पॉवर प्लेला मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न. चौकार लगातारचे 2. डॉक्टर किरण यांच्या बॅट मधून हे 2 चौकार आले आहेत. नक्कीच पहिला जर लकी चौकार असला बॅटची एज घेऊन शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून गेला असला तरी हा दुसरा चौकार मात्र पायांवरच्या चेंडूला अगदी हळुवारपणे पाठवलं त्या गॅप मध्ये. पण गॅप कडे जर पाहिलं तर स्क्वेअर लेग आणि मिड ऑन सर्कल मध्ये आहेत आणि त्याचाच फायदा या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न सुरू आहे. डीप मिड विकेट मध्ये डीप मध्ये आहे. नक्कीच यावेळेला बॅटची कडा घेतली आहे. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू पुन्हा एकदा निघून चाललाय. फाईन लेगच्या दिशेने सीमा पार. चौकारांची हॅट्रिक डॉक्टर किरण यांच्या बॅट मधून लगातारचे 3 चौकार 4. 12 धावांवरती धावफलक आता येऊन पोहोचलाय. 3 चेंडूंनंतर 12 धावा. बघा लगातारचे 3 चौकार आलेत. कशा प्रकारचा हा चौकार खेळला WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण राहुल उल्वेकर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी पाहतो आहोत. तर त्याचप्रमाणे आज सकाळपासून स्कोररची भूमिका बजावताना पाहायला मिळतात आपल्याला. क्रिक हिरोजचे स्कोरर सतीश सिंग आणि मनीष सिंग या दोघांच्या माध्यमातून ही स्कोररची भूमिका या ठिकाणी बजावली जाते. त्याचप्रमाणे आमचे साथी समालोचक यांचा सुद्धा नक्कीच खूप चांगली साथ आजच्या दिवसात लाभली आहे. दरम्यान 12 धावा झालेल्या आहेत धावफलकावर पहिल्याच 3 चेंडूंमध्ये. डॉक्टर किरण पुन्हा एकदा असणार आहेत स्ट्रायकिंग एंड वरती. तर चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी तयार राहायचं आहे. टीम ऐरोली सुपर किंग्सचे कॅप्टन वर्सेस कळंबली वॉरियर्सचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी तयार राहायचंय. आपल्या दोघांसाठी हा पहिला पुकार असणार आहे. फुलर लेनचा बॉल त्याला मात्र गगनचुंबी आकाशात उडवलंय. फिल्डर त्या चेंडूच्या खाली आहेत आणि पहिली विकेट या ठिकाणी पॉवर प्ले मध्ये येते. एक इव्हेंट फुल ओव्हर राहिली आहे. 3 चौकार आले आणि चौथ्या चेंडूवरती मात्र आपली विकेट गेली आहे. टाइम करू शकले नाहीत त्या बॉलला. डिस्टन्स मिळाला नाही. एलिव्हेशन मिळालं फक्त. आणि त्याचमुळे हा विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय. बाद होऊन माघारी परतताना पाहायला मिळतात डॉक्टर किरण. पहिला गडी होतोय बाद 4 चेंडूंनंतर. टीम पनवेल वॉरियर्स 12. पहिला झटका. पहिला गडी बाद. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 12 वर येऊन पोहोचते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतात. डॉक्टर निलेश मैदानाच्या आत प्रवेश करतायत. पाहूया निलेश यांच्या माध्यमातून खेळ कशा प्रकारे दाखवला जातोय. पॉवर प्लेची ओव्हर आहे. पहिल्या पॉवर प्लेला नक्कीच 2 फिल्डर सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत आपल्याला. लॉंग ऑन मध्ये एक फिल्डर पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ लॉंग ऑन ला बाहेर घेतलंय. फुलर लेनची गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणखीन एक फुलर लेनचा बॉल त्याला सन्मान दिलाय. डॉट बॉल ची सांगता होताना पाहायला मिळते. आता 5 चेंडूंनंतर 12 धावा झाल्या आहेत. बघा 2 चेंडू चांगले हाताळलेत पहिल्या 3 चेंडूंवर चौकार आल्यानंतर. आणि हे प्रयत्न जे आहेत ते सांगून जातात काय गोलंदाजाच्या नेमकं डोक्यात चाललंय. बघा पहिलं गुडलेन्सने टेस्ट करून बघितलं आणि त्यानंतर पाहिलं की गुडलेन्थ वर विकेट मिळत नाहीये.
त्यामुळे लॉंगॉनच्या फिल्डरला थोडंसं वाईडिश घेऊन फुलरलेनचा बॉल केला. डिस्टन्स त्या बॉलवर मिळाला नाही. गती थोडीशी कमी ठेवली आणि त्याचमुळे विकेट सुद्धा मिळाली. डॉक्टर किरण यांची यावेळेला सुद्धा चेंडू हवेमध्ये गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी नाहीयेत. कव्हरचा फिल्डर मागे होता थोडासा. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. षटक संपलंय पॉवर प्लेचं. पहिल्या पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकानंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली टीम पनवेल वॉरियर्स 13 फॉर 1, 13 एक गडी बाद. दुसरा पॉवर प्लेला सुरुवात होणार आहे. म्हणजेच 3 फिल्डर आता सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची आणि त्यानंतरची 3 षटकं फील्ड रेस्ट्रिक्शन नसणार आहेत. अशा प्रकारची नियमावली या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच एक सुंदर असं मैदान वाशी मधलं NMS ग्राउंड या स्पर्धेसाठी आज आम्हाला लाभलंय. गोलंदाजाचं नाव या ठिकाणी कळवायचं आहे. जय. जय. जय गोरे आलेले आहेत तर गोलंदाजीसाठी. पंचांच्या उजव्या हाताच्या दिशेने जय येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. फिल्डिंग मध्ये जर आपण पाहिलं तर 3 फिल्डर ते सर्कलच्या बाहेर ठेवू शकणार आहेत. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला ठेवलंय आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आणलंय. आता त्याला आत बोलावलं जात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला आता आतमध्ये बोलावलं जात आहे आणि मिड विकेटला बाहेर काढलं जात आहे. डीप मिड विकेटला बाहेर आणलंय आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला आतमध्ये घेतलंय. त्यामुळे गोलंदाजी ही थोडीशी पायांवर होणार आहे. हे मात्र या ठिकाणी जाणवत आहे आपल्याला. आणि आउटसाइड द ऑफ स्टंपच्या डिलिव्हरीज आपल्याला चांगल्या रीतीने या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. यावेळेला फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये गेलाय. फिल्डर त्या चेंडूच्या खाली येत आहे. झेल सुटलाय. आणि महत्वाची बाब म्हणजे सचिन मोकल आता स्ट्रायकिंग एंड वरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान नक्कीच धावसंख्या आता 14 वरती येऊन पोहोचते. त्याचप्रमाणे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अग्रवाल आय हॉस्पिटलच्या डॉक्टर वंदना जैन मॅमचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. MBBS मिस गोल्ड मेडलिस्ट आय सर्जन 15+ इयर एक्सपिरियन्स डॉक्टर वंदना जैन मॅम यांचं आगमन झालेलं आहे. वंदना जैन मॅम, अ व्हेरी वॉर्म वेलकम टू द ICTC डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 सीझन 3. थँक यू सो मच फॉर ग्रेसिंग द ओकेजन मॅम. थँक यू. मी आपल्याला विनंती करेन की नक्कीच स्थानापन्न होऊन आपण सुरू असलेल्या मॅचचा आनंद या ठिकाणी घ्यायचा आहे. I'll request Dr. Rajesh Shindekar, Dr. Arun Kadam, Dr. Rakesh Jain, and the whole team of Doctors Foundation to please felicitate Dr. Vandana Jain, ma'am, Agrawal Eye Clinic, Eye Hospital, Agrawal Eye Hospital, MBBS Miss Gold Medalist, Eye Surgeon, 15+ year experience, Dr. Vandana Jain, ma'am. Thank you so much, ma'am, again for gracing the occasion of this ICTC Doctors Foundation Champions Trophy Season 3. जय गोरे यांचा पुढचा बॉल फुलटॉस बॉल आहे आणि हा बॉल आता निघून चाललाय सीमा पार. मॅक्सिमम एडेज षटकार 6 धावांचा फटका. पहिला षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय सचिन मोकल यांच्या बॅट मधून. 22 धावांवरती आता धावफलक येऊन पोहोचतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत जय यांच्या षटकातले. प्रेशर मध्ये पाहायला मिळतात आपल्याला जय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत आणि लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट वरून नक्कीच जर पायांवरती फुलटॉस बॉल आला तर मात्र त्याला मारण्यासाठी तितके जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत सचिन मोकल यांना. त्या बॉलला फक्त टायमिंग केलं. एक इन्व्हिटेशन होतं सचिन मोकल यांच्यासाठी. हा मागील चेंडू म्हणजे फुल टॉस बॉल होता. त्याला अगदी सहज रीतीने पाठवलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमापार. 5वा चेंडू येताना पाहायला मिळतोय जय यांचा. रिव्हर्सचा फटका यावेळेला येताना पाहायला मिळतोय. फिल्डर्स आहेत त्या ठिकाणी. 2 फिल्डर्सच्या गॅप मध्ये भेदण्याचा प्रयत्न. एकच धाव यावेळेला प्राप्त होते. कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला. पॉवर प्लेला अगदी सांभाळून खेळण्याचा प्रयत्न सचिन मोकल यांचा. कारण त्यांना माहितीये शेवटपर्यंत जर ते क्रीज वरती राहिले तर मात्र एक बलाढ्य अशी धावसंख्या आपल्या संघासाठी बनवण्याचा जो निर्धार आहे तो पूर्ण करू शकतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये गेलाय. एलिव्हेशन मिळालंय. डिस्टन्स मिळाला नाहीये आणि झेल सुटलाय. डीप मिड विकेट मध्ये झेल सुटलाय. 2 धावा यावेळेला धावून पूर्ण केल्या जात आहेत. 2 षटक पॉवर प्लेची समाप्त झालेली आहेत आणि या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजेच 12.5 च्या सरासरीने 25 एक गडी बाद टीम पनवेल वॉरियर्स.
तर चला टॉस साठी तयार राहायचंय यापुढील मॅचच्या इनिंग्स ब्रेक मध्ये. ऐरोली सुपर किंग्स वर्सेस कळंबोली वॉरियर्स. बोथ द कॅप्टन्स बी रेडी फॉर युअर टॉस इन द मिड इनिंग्स. मिड इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच टॉस केला जाणार आहे आणि त्यासाठी तयार राहायचंय. गोलंदाजीसाठी प्रदीप या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन संपलेलं आहे, फील्ड रेस्ट्रिक्शन संपलेलं आहे आणि आता फिल्डर्स जर आपण पाहिलं तर बाहेर यायला सुरुवात झाली आहे. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप पॉइंट. पॉइंटच्या फिल्डरला सुद्धा डीप मध्ये त्या स्क्वेअर कटला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न आहे सचिन मोकल यांच्या. स्क्वेअर कट मध्ये सुद्धा चांगले फटके खेळतात, परंतु स्विच हिट साठी या ठिकाणी कोणतीही फील्ड पाहायला मिळत नाहीये. स्विच हिट चांगला खेळतात तर सचिन मोकल आणि त्याच्यासाठी मात्र फील्ड प्लेसमेंट केली गेली नाहीये. थर्ड मॅनला मात्र थोडंसं ऍडजस्ट केलं जातंय, थोडंसं वाईडिश पाठवलं जातंय शॉर्ट थर्ड मॅनला. पहिलाच बॉल यावेळेला ही लीगल डिलिव्हरी आहे का याकडे पहिलं पाहायला लागणार आहे. नो बॉल आहे आणि या नो बॉल वरती हा चौकार आहे, म्हणजेच नो प्लस 22 चा चौकार असणार आहे. 22 चा हा चौकार असणार आहे, त्यामुळे बॅटरच्या खात्यात लिहिला जाणार नाहीये. म्हणजेच धावा कशाही येऊ द्या, फक्त त्या टीम पनवेल वॉरियर साठी येऊ द्या, अशा प्रकारचा निर्धार आता आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर धावसंख्या 30 वरती आपल्याला पाहायला मिळते. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 ची सरासरी. पहिलाच बॉल काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न झाला डॉक्टर प्रदीप यांच्या माध्यमातून. डॉक्टर प्रदीप विघ्ने गोलंदाजी करताना पाहायला मिळतात आपल्याला आणि पहिल्याच बॉल वरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न झालाय. पुढचा बॉल यावेळेला यॉर्क केलं बॉलला. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते सचिन मोकल यांच्यासाठी. ही चांगली गोलंदाजी आहे त्यांच्या समोर. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय सचिन मोकल यांच्याकडे. ते फटके आहेत मोठे मोठे, परंतु त्यांना थांबवण्याचा प्रयत्न पुरेपूर रीतीने केला जातोय खांदा कॉलनी सुपर किंग्स या संघाकडून. दरम्यान तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 30 वर येऊन पोहोचली आहे. धावसंख्येने तर उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे. मॅच मध्ये आपण पाहिलं 63 धावा केल्या होत्या. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एकदा डॉट बॉल आलाय. टायमिंग करू शकत नाहीये त्या बॉल वरती. बॉल थोडासा खाली राहतोय. खेळपट्टीकडे जर आपण पाहिलं तर बाउन्स पाहायला मिळतो खेळपट्टीवरती, परंतु काही असे पॅचेस आहेत जिथून बॉल खाली राहतोय, थोडासा थांबून येतोय आणि तेच यावेळेला घडलं. आणि गती देखील तितकी प्रोव्हाइड केली जात नाहीये जितकी गती मागील षटकात जय यांच्याकडून प्रोव्हाइड केली गेली होती त्या फुलटॉस बॉलवर सचिन यांना. म्हणजे नक्कीच सचिन यांना गती जर प्रोव्हाइड केली नाहीये तर नक्कीच मोठे फटके टाळले जाऊ शकतील का याकडे पाहायचं आपल्याला. फुलरलेनचा बॉल फ्लिक केला त्या बॉलला अधिक शेवटच्या क्षणी आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सचिन मोकल आणि त्यांच्या सोबत डॉक्टर निलेश पाहायला मिळत आहेत आपल्याला. या दोघांची ही पार्टनरशिप बिल्टअप होताना पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या 32 वर येऊन पोहोचली. 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 3 चेंडू झालेले आहेत. यावेळेला नक्कीच तो स्कूप करण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यामध्ये यश सुद्धा मिळालंय. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. फिल्डर त्या चेंडूला चेस करतील, परंतु हा स्कूपचा कलात्मक फटका चौकार. 4 धावांचा फटका. चांगल्या रीतीने प्लेस केलं त्या बॉलला. बघा यावेळेला काय मॅटर करत होतं ना, तर ती चेंडूची प्लेसमेंट होती. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, परंतु त्याला चांगलं प्लेस केलं. बॅटच्या फेसनं त्या चेंडूला पाठवलं शॉर्ट फाईन लेग मध्ये, गॅप पाहिला आणि तिकडेच त्या चेंडूला पाठवलं चौकारासाठी. धावसंख्या आता 36 वर येऊन पोहोचली आहे. 36 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 2.4 आफ्टर कंप्लीशन ऑफ 2.4. यावेळेला मिनी हेलिकॉप्टर उडवलंय आणि फक्त लॉंग ऑनच्या हातापर्यंत लँड झालंय ते. एकच धाव यावेळेला मिळणार आहे. 2.5 नंतर धावसंख्या 37. 37 रन्स ऑन द स्कोर कार्ड. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातला आणि तो एक चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रदीप तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रदीप पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पदललित दाखवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची सांगता झाली आहे आणि या 3 षटकांनंतर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 37. एक गडी बाद. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. तर चला पुन्हा एकदा आम्ही पुकार देतोय. ऐरोली सुपर किंग्स वर्सेस कळंबोली वॉरियर्स. इनिंग्स ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन्स बी रेडी फॉर युअर टॉस.
आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे संपूर्ण टीम्सने, सर्व टीम्सने. आपण आजच्या दिवसात 6 टीम्स खेळतायत. त्यातल्या 4 टीम्स ज्या आहेत त्या क्वार्टर फायनल्ससाठी क्वालिफाय करणार आहेत. परंतु ज्या 2 उर्वरित टीम असतील, त्याच्यामधल्या एका टीमला आपण फायटर ऑफ द टुर्नामेंटचा पारितोषिक देणार आहे. तर त्यासाठी सुद्धा फाईट असणार आहे. त्यामुळे पॉइंट्स टेबलमध्ये जरी तुमचे पॉइंट्स कमी असतील तरी नेट रन रेट आणि पॉइंट्स वाढवण्यासाठी प्रयत्न हे जरूर करत राहा. परंतु मैदानाच्या आत काय घडलंय? तर मैदानाच्या आतमध्ये मोठी विकेट येते. डॉक्टर काकन यांनी मात्र विकेट मिळवून दिली आहे. सचिन मोकल बॅक टू दी पवेलियन. डॉक्टर कनकन यांनी विकेट मिळवून दिली आहे आणि बाद केलंय यावेळेला सचिन मोकल यांना. लालसा दिली, प्रवृत्त केलं स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळण्यासाठी. नवीन बॅटर सिद्धार्थ मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिद्धार्थ जावळे आणि जय यांनी मात्र तो सुंदर झेल टिपला. जय गोरे यांच्या माध्यमातून हा सुंदर झेल टिपला गेला. लेफ्ट आर्म बॉलर आहेत जय आणि आता मात्र खूप मोठा झेल पकडलाय. सचिन मोकल यांना बाद करणारा तो झेल होता. 37 धावा झालेल्या आहेत आणि 37 धावांवरती 2 गडी बाद अशा प्रकारचं समीकरण पाहायला मिळत आहे. आता पुढील चेंडू घेऊन डॉक्टर कणकन पुन्हा एकदा तयार होत आहेत. तर पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली कणकन यांना. फुलरलॅनचा बॉल फ्लिक केलाय बॉलला. एक सिंगल ऑफ द मार्क जाताना पाहायला मिळत आहेत डॉक्टर सिद्धार्थ. धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 रन्स 38 धावांवरती येऊन पोहोचले 3.2 षटकांनंतर. तर चला थोडीशी घाई करायची आहे. खांदा कॉलनी सुपर किंग्स आपल्याकडे वेळेचं बंधन आहे आणि त्या वेळेच्या बंधनात राहून आजचे 10 सामने पूर्ण करायचे आहेत. चांगला बॉल बघा आता प्रेशर मध्ये आणलं जात आहे. सचिन मोकल यांची विकेट गेली आणि त्याच्यानंतर मात्र आता प्रेशर मध्ये आणलं जात आहे. त्याचप्रमाणे अग्रवाल आय हॉस्पिटल यांच्या माध्यमातून नक्कीच आय चेकअप कॅम्प जो आहे तो स्टेजच्या बाजूला सुरू आहे. तर नक्कीच सर्वांना विनंती आहे तिकडे सुद्धा आपण व्हिजिट करायचंय. आय चेकअप कॅम्प आहे. यावेळेला चेंडू आणखीन एकदा चांगला बॉल, आणखीन एकदा डिप करणारा स्लोअर वन पाहायला मिळाला. डॉट बॉल येत आहेत लगातारचे दोन्हीही स्लोअर वन्स होते. बघा गती दिली जात नाहीये आणि ज्या ज्या वेळेला गती मिळाली आहे ना बॅटरला त्या त्या वेळेला बॅटर्सनं फायदा उचललाय आणि त्याचमुळे ती गती जी आहे ती अगदी ठराविक चेंडूंना फक्त दिली जाते कणकन यांच्या माध्यमातून. आणखीन एक चांगला बॉल, चेंडू यावेळेला हवे. डॉक्टर कणकन त्या चेंडूच्या खाली येत आहेत आणि पुन्हा एकदा एक सुंदर कॅच कंप्लीट करत असताना पाहायला मिळतील डॉक्टर कणकन. वैयक्तिकरित्या दुसरा गडी बाद केलाय संघासाठी. तिसरा विकेट मिळताना पाहायला मिळतोय. 3.5 षटकांनंतर 38 फॉर 3 पनवेल वॉरियर्स. काय सुरेख कॅच पकडली बघा. चेंडू बराच वेळ हवेत राहिलेला WTC च्या माध्यमातून आपण पाहतोय. शेवटच्या क्षणी त्या चेंडूला जज केलं, स्वतःच्या बॉडीला झोकून दिलं त्या चेंडूवरती आणि एक सुंदर कॅच कंप्लीट केली डॉक्टर कणकन यांनी. WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून राहुल उलवेकर अँड द होल टीम यांच्या माध्यमातून हे लाईव्ह दृश्य या ठिकाणी टिपले जात आहेत. त्याचप्रमाणे सतीश सिंग आणि मनीष सिंग यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व स्कोरिंग या ठिकाणी पाहिलं जात आहे. तुझं नाव काय? अक्षद मडवी. अक्षद ना? अर्षद मडवी यांच्या हर्षद हर्षद मडवी यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक सुंदर समालोचन आपण सकाळपासून पाहिलं. 3.5 षटकांनंतर 38 धावा झाल्यात. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झालाय. बॉल शॉट थर्ड मॅन मध्ये चांगली अडवणूक त्या बॉलची करण्यात आलेली आहे. एकच धाव मिळणार आहे. 4 षटक समाप्त झाली आहेत आणि 4 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली 39. 3 गडी बाद. तर चला ऐरोली सुपर किंग्स वर्सेस कळंबोली वॉरियर्स टॉस साठी तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाणार आहे. मी प्रशांत म्हात्रे सर आणि अरुणेश शिंदे सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा टॉस. चला कॅप्टन आपण आहात आणि लवकरात लवकर आपण टॉस साठी या ठिकाणी यायचंय. प्रशांत म्हात्रे सर आणि अरुणेश शिंदे सर, both of you are requested to come near the toss box.
एक षटक शिल्लक आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी राकेश साबळे येताना पाहायला मिळतायत आपल्याला. 38 धावा झाल्या धावफलकावरती. पहिलाच बॉल वाईड बॉल असणार आहे. 39 धावांमध्ये आता रूपांतर होणार आहे. बघा सचिन मोकल जेव्हापासून बाद झाले तेव्हापासून धावगतीला कुठेतरी ब्रेक लागलाय. धावगती कुठेतरी मंदावली आहे. आणि त्याच धावगतीला पुढे नेण्यासाठी इथून प्रयत्न करावे लागतील. 39 धावा संघाच्या झालेल्या तर आहेत, परंतु त्या धावांना पुढे नेण्यासाठी इथून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. फुलरलेनचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड द ऑफ स्टंप, अचूक डिलिव्हरी, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बघा बॅटरला रूम प्रोव्हाइड केला जात नाहीये. त्याचमुळे ते एक्सटेन्शन ऑफ आर्म्स जे आहे ते कुठेतरी प्रिव्हेंट केलं जात आहे. आणि हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स अगदी चांगल्या रीतीने घेतले जात आहेत गोलंदाज साबळे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅटर शफल तर झाले आहेत. बॅटची कडा यावेळेला घेतली आहे. गॅप मध्ये आहे. बॉल निघून चाललाय सीमा पार आणि फाईन लेगच्या दिशेने आलाय. हा शेवटच्या क्षणी फिनिशिंग टचचा चौकार. 4 धावा. 44 धावा आता धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. करंट रन रेट कडे जर आपण पाहिलं 10.15 चा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतो. कांदा कॉलनी सुपर किंग्स टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय घेतला. आतापर्यंत आउट अँड आउट चांगली गोलंदाजी राहिली. परंतु आता चौकार आलाय. बऱ्याच वेळानंतर हा चौकार येताना पाहायला मिळाला. शेवटचा चौकार आपण सचिन मोकल यांच्या बॅटमधून तो पेडल स्वीप पाहिला होता आणि त्यानंतर हा आलेला आत्ताचा चौकार. दोन्हीही फाईन लेगच्या दिशेला आलेत. पुढील चेंडू एंड मध्ये बदल केलाय. थोडासा आयलाईन पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आहे चेंडू राकेश साबळे यांचा. थोडासा तो राईट हँडेड बॅटर साठी बाहेरून बॉल येणारा, बाहेरच्या अँगल मधून रिलीज होणारा बॉल आणण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा शफल झाले आहेत बॅटर, परंतु यावेळेला चांगली डिलिव्हरी आहे. डॉट बॉल आहे. अँगल न तो बाहेर जाणारा बॉल आहे. बघा अँगल जो बनतो राईट आर्म बॉलरचा विथ द राईट आर्म राऊंड स्टंप्स, तो मात्र अँगल बाहेर जाणारा असतो आणि त्याचमुळे जर आपण पाहिलं तर हा चेंडू बाहेर जाणारा होता. डॉट डिलिव्हरी येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 44 धावा धावफलकावरती झालेत. आणखीन एक चांगला बॉल. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल होता. बॅटची कडा घेतली आहे. नक्कीच एक धाव यावेळेला पूर्ण केली जाते. माफ करा, बॅटचा संपर्क नाहीये. 22च्या स्वरूपात ही धाव लिहिली जाणार आहे. यष्टीरक्षकाकडून नक्कीच मिस्टेक झाली. 4 चेंडू झालेत. 45 धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल्स रिमेनिंग इन दिस ओव्हर. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय. कॉट बिहाइंड ची संधी आहे आणि ती संधी उचलली आहे. आणखीन एक विकेट या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक सुंदर झेल पकडलाय आणि बाद केलाय सिद्धार्थ जावळे. बॅक टू दी पवेलियन. आणखीन एक विकेट जातोय. चौथा गडी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय टीम पनवेल वॉरियर्स या संघाचा. माघारी परतावं लागतंय ते म्हणजेच सिद्धार्थ जावळे यांना. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत श्रीनिवास माने. श्रीनिवास माने मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर संघाची 45 वर येऊन टेपली आफ्टर कम्प्लिशन ऑफ 4.5. स्कोर लाईन इज ॲट 45 फॉर 4. टीम पनवेल वॉरियर्स. लास्ट बॉल रिमेनिंग इन दिस इनिंग्स. शेवटचा चेंडू आहे या डावातला. तर चला दोन्ही कॅप्टन्स तयार राहायचंय. ऑल्सो आमचे मान्यवर आपण सुद्धा तयार राहायचंय. आपण टॉस साठी टॉस बॉक्सच्या दिशेने रवाना व्हायचंय. ASK विरुद्ध कळंबोली वॉरियर्स हा सामना आणि या सामन्याचा टॉस यानंतर रंगणार आहे. शेवटचा बॉल आहे या पहिल्या डावातला. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. फुलर लेनचा बॉल. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. रनआउट आहेत का या ठिकाणी पाहायचंय. पंचांचं बोट आभाळाकडे आणि रन आउट होताना पाहायला मिळणार आहेत. म्हणजे 45च धावा झाल्या आहेत. 46 इज द टार्गेट टू द टीम कांदा कॉलनी सुपर किंग्स. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा ICTC डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे रंगतोय पुढील मॅचचा टॉस ऐरोली सुपर किंग्स विरुद्ध कळंबोली वॉरियर्स.
धन्यवाद. टॉस या ठिकाणी झालेला आहे आणि ऐरोली सुपर किंग्स हॅव वॉन द टॉस. दे हॅव चूज टू बॅट फर्स्ट. बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे ऐरोली सुपर किंग्स. या संघाने तर तयार राहायचंय. कळंबोली वॉरियर्स आणि ऐरोली सुपर किंग्स हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण आपल्या निर्णयांवर अंमल करायचंय. आणि चला सुरुवात करायची आहे. विनंती असणार आहे पनवेल वॉरियर्स चला फिल्डिंग लावून घ्यायची आणि 2 बॅटर पाठवायचे आहेत. खांदा कॉलनी सुपर किंग्स चला 2 बॅटर पाठवायचे आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आगमन झालेलं आहे डॉक्टर दीपक गुप्ता सर, अपोलो हॉस्पिटल गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट. सर, a very warm welcome to the ICTC Doctors Foundation Champions Trophy Season 3. Also, I'll request our organizers to felicitate Dr. Deepak Gupta sir, Apollo Hospital gastroenterologist. Very warm welcome to the Champions Trophy sir. चला 2 बॅटर पाठवायचे आहेत. विनंती असणार आहे खांदा कॉलनी सुपर किंग्स प्रदीप सर. चला विनंती असणार आहे लवकरात लवकर आपण क्रीजवर जायचंय. या ठिकाणी सन्मान केला जातोय डॉक्टर दीपक गुप्ता अपोलो हॉस्पिटल यांचा गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट. प्रदीप आणि आशिषची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळते. तर गोलंदाजीसाठी श्रीनिवास माने आपल्याला पाहायला मिळत आहेत. 46 धावांचं लक्ष असणार आहे. 46 रन्स टू विन. आणि या 46 धावा डिफेंड करण्यासाठी पनवेल वॉरियर यांनी काय स्ट्रॅटेजी आखली आहे याकडे पाहायला मजा येणार आहे. कारण डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या फिल्डरला केवळ बाहेर काढलंय आणि बाकीची फील्ड जी आहे ती संपूर्णपणे खाली ठेवली आहे. श्रीनिवास माने नेमकी कशा प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहणार आहे याकडे पाहायचं आपल्याला. सज्ज होत आहेत श्रीनिवास माने. पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं प्रदीप आणि आशिषची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप ऑन स्ट्राईक, आशिष ऑन नॉन स्ट्राईक. 46 धावा चेस करण्यासाठी उतरलाय खांदा कॉलनी सुपर किंग्स हा संघ. तर चला यापुढील होणारा सामना ASK विरुद्ध कळंबोली वॉरियर्स. ऐरोली सुपर किंग्स आपण टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय. तयार राहायचंय. सुरुवात होते मॅचला. 46 धावांचा चेस आहे. चेस ऑन, मॅच ऑन. पहिलाच बॉल पायांवरती आदळलेला अपील पंचांकडे केली आहे. लाईन मध्ये चेंडू आहे का याकडे पाहायचंय. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात या धावा होणार आहेत. इम्पॅक्ट कदाचित आउटसाइड असावा. LBW नाही. अरे यार, पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आलाय. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा श्रीनिवास यांच्या माध्यमातून आपल्या फील्डला अनुसरून अगदी अचूक रीतीने गोलंदाजी. यावेळेला यस नो मध्ये मिसकम्युनिकेशन झालंय खरं आणि तोपर्यंत 2 धावा चांगल्या रीतीने पूर्ण करण्यात आल्यात. प्रदीप आणि नक्कीच आशिष यांच्यामध्ये थोडस ताळमेळामध्ये बिघाड पाहायला मिळाला होता, परंतु तो बिघाड दुरुस्त झाला त्याच क्षणी. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. 3 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू घेऊन श्रीनिवास तयार. पॉवर प्लेला मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न असणार आहे. मोठा फटका खेळण्याचा पुन्हा प्रयत्न झाला. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत आणि त्यांच्याकडून पुन्हा एकदा चांगली अडवणूक आहे, परंतु 2 धावा थांबवू शकणार नाही. चुकीच्या दिशेने थ्रो. 2 धावा पुन्हा पूर्ण केल्या गेल्या आहेत. 5 धावा आता धावफलकावरती झालेल्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं तर 9.11च्या रन रेटने जरी पुढे गेला संघ तरी सुद्धा या मॅच मध्ये विजयी होऊ शकतील. 46 धावांचं लक्ष आहे. सचिन मोकल यांची विकेट गेली आणि त्याच्यानंतर धावगती कुठेतरी मंदावली. ती म्हणजे पनवेल वॉरियर्स या संघाची. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न झाला. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये फिल्डर आहेत. चांगली अडवणूक त्यांच्या माध्यमातून झाली आहे. एकच धाव पुन्हा प्राप्त झाली आहे. 6 धावा आता धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान अजूनही 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असणार आहे.
6 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज श्रीनिवास तयार होत आहेत. श्रीनिवास माने यावेळेला पुल केलाय, गॅप मध्ये आहे चेंडू आणि आता मात्र चौकाराला थांबवू शकणार नाहीयेत. निघून चाललाय चेंडू फाईन लेग सीमा पार. पॉवर प्लेचा पहिला चौकार, 4 धावा. धावसंख्या 10 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 10 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती आणि आता 36 धावांची गरज आहे येणाऱ्या 25 चेंडूंमध्ये. दरम्यान या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा शेवटचा बॉल. श्रीनिवास पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्ले मध्ये पॉवर जनरेट केली आणि त्यानंतर मात्र इथे विकेट गेली आहे. विकेटचे या ठिकाणी पतन होत आहे. प्रदीप यांना आता माघारी परतावं लागणार आहे. प्रदीप होतील बाद. संघाची धावसंख्या पहिल्या षटकानंतर 10. पहिला झटका, पहिला गडी बाद. किरण यांच्या माध्यमातून एक सुंदर झेल या ठिकाणी टिपला गेला. एक सुरेख झेल पकडला गेलाय. नक्कीच बघा, आउटसाइड द ऑफ स्टंपच्या बॉलला स्लॅश करून स्क्वेअर लेग वरून खेळण्याचा प्रयत्न झाला आणि तो फटका तितका रुचला नाहीये, तितका रुचकर ठरला नाहीये आणि त्याचमुळे बाद होऊन माघारी परततायत प्रदीप. प्रदीप होतील बाद पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या नंतर. खांदा कॉलनी सुपर किंग्स 10. एक झटका, एक गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत, तर ते म्हणजे किरण पाटील. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी येत आहेत सचिन मोकल. सचिन मोकल या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी 10 धावा झाल्या आहेत धावफलकावरती. नवीन बॅटर किरण मैदानाच्या आतमध्ये. आशिष ऑन स्ट्राईक असणार आहेत. पहिलाच बॉल, पहिल्याच बॉलला मात्र पाठवलंय सीमा पार. फाईन लेगच्या वरून मॅक्सिमम षटकार. पहिलाच बॉल, सचिन मोकल यांचा पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड. शॉर्ट बॉल, खराब बॉल होता आणि त्याला पनिश केलं अगदी अचूक रीतीने आशिष यांनी. डॉक्टर आशिष यांच्या बॅट मधून आता हल्ला चढवला गेलाय. षटकार आलाय. 16 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही 23 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असणार आहे या मॅच मध्ये विजयी होण्यासाठी. एक सुरेख षटकार आपल्याला येताना पाहायला मिळाला. चांगल्या रीतीने खेळून काढलं त्या बॉलला. शॉर्ट बॉल होता, डाऊन द लेग साइड होता. गती नव्हती त्या बॉल मध्ये आणि त्याचमुळे दुर्गती करण्यामध्ये कोणतीही कसर सोडली नाही. पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं आणि दुसरं षटक सुद्धा पॉवर प्लेचं आहे. पहिल्या षटकात 2 फिल्डर आपण बाहेर ठेवू शकत होता, तर दुसऱ्या षटकात आपण 3 ठेवू शकणार आहात आणि त्याचमुळे लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि डीप स्क्वेअर लेगला निवडलंय सचिन मोकल यांनी त्यांचे 3 फिल्डर्स बाहेर म्हणून. आशिष ऑन स्ट्राईक असणार आहेत. एक षटकार आलाय त्यांच्या बॅट मधून. पुढील चेंडू सचिन. फुल टॉस बॉल आहे, त्याला खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. आपल्या फील्डला अनुसरून अगदी अचूक रीतीने गोलंदाजी केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेत असताना यावेळेला होतील रनआउट. किरण पाटील स्ट्राईक वरती न येता त्यांची विकेट जाते. नॉन स्ट्राईक एंड वरच होते आणि दुसरी धाव घेत असताना एक मिसकम्युनिकेशन कॉल झाला. चांगला थ्रो आला डीप स्क्वेअर लेग मधून आणि रनआउटच्या स्वरूपात दुसरा गडी बाद झालाय. खांदा कॉलनी सुपर किंग्सला लागतोय दुसरा झटका. धावसंख्या येऊन पोहोचते 17. 2 झटके, दुसरा गडी बाद. किरण यांनी थ्रो करून किरण यांची विकेट घेतली आहे आणि नक्कीच किरण यांनी डीप स्क्वेअर लेग मध्ये आहेत. त्यांनी थ्रो केला आणि किरण यांना रनआउटच्या स्वरूपात बाद केलंय. किरण पाटील होतील बाद. संघाची धावसंख्या 17 धावांवरती 2 गडी बाद. अजूनही नक्कीच 29 धावांची गरज आहे. आशिष ऑन स्ट्राईक. यावेळेला आणखीन एकदा त्याच दिशेने उडवण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय सीमा पार. स्क्वेअर लेग जर मध्ये आहे तर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय सीमा पार. आणखीन एक मॅक्सिमम, आणखीन एक षटकार. 6. सुरेख बॅटिंग, सुरेख बॅटिंग या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या रीतीने फटकेबाजी केली जाते, बॉलला पाहिलं जाते आणि त्यानंतर डिस्पॅच केलं जाते. त्यामुळे अधोरेखित करणारी वाख्यान्याजोगी फलंदाजी सचिन मोकल यांच्या विरुद्ध या ठिकाणी केली जाते आशिषच्या माध्यमातून. आणखीन एकदा बॉलची वाट पाहिली, कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने चांगली उसळी घेतली. 7व्या स्टंप वरचा हा बॉल आणि चांगलं वळण घेतलं बॉलने. 23 धावा धावफलकावर झाल्यात. 20 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे. 23 नीडेड फ्रॉम लास्ट 20 डिलिव्हरीज. यावेळेला फुलर लेनचा बॉल, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय.
बघा संयम जो आहे ना तो यांना या ठिकाणी दाखवायला लागणार आहे. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे पॉवर प्ले मधला. संयम या ठिकाणी दाखवावा लागणार आहे कारण येणाऱ्या षटकांमध्ये फील्ड जेव्हा ओपन होणार आहे त्यावेळेला बऱ्याच धावा तुमच्यासाठी लिहिल्या आहेत. आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पूल केलाय त्या बॉलला फिल्डर त्या चेंडूवरती येत आहेत तोपर्यंत एकच धाव यावेळेला पूर्ण केली आहे आणि एकाच धावेवर समाधान सुद्धा मानलं जाणार आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि 2 षटकांनंतर खांदा कॉलनी सुपर किंग्सची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 12च्या रन रेटने 24 2 गडी बाद अजूनही 18 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता आणि रिक्वायर्ड रेट अगदी निमुळता 7.33 चा पाहायला मिळतोय. त्यामुळे या प्रत्येक षटकात 7.5च्या रन रेटनं धावा आणायच्या आहेत आणि तितकंच फक्त करावं लागणार आहे खांदा कॉलनी सुपर किंग्सला. परंतु या मॅच मध्ये अजूनही काही ट्विस्ट पनवेल वॉरियर्स आणू शकतील का? याकडे आता आपल्याला पाहायचंय. तर चला यापुढील होणारी मॅच ऐरोली सुपर किंग्स विरुद्ध कळंबोली वॉरियर्स. बी रेडी. ऐरोली सुपर किंग्स have won the toss and they have elected to bat first. कळंबोली वॉरियर्स बी रेडी with your team. तयार राहायचंय कळंबोली वॉरियर्स लगेचच फिल्डिंग सेट करून घ्यायची यावेळेला डाऊन द ग्राउंड चांगला फटका खेळलाय. एकच धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे आणि रन आउट आणखीन एक. यावेळेला रनआउट होऊन माघारी परतावं लागणार आहे स्वप्नील यांना. आणि बघा किरण पाटील यांच्या नंतर स्वप्नील आले आणि किरण पाटील यांनी सुद्धा एकही बॉल खेळला नाही आणि स्वप्नील यांनी सुद्धा एकही बॉल खेळला नाही. 0 चेंडूंमध्ये 0 धावा करून केवळ रनआउटचा अनफॉर्च्युनेट डिसमिसलने दोन्हीही बॅटर बाद होऊन माघारी परतताना पाहायला मिळतात आपल्याला. जबाबदारी आशिषच्या खांद्यावरती आहे. एकच धाव यावेळेला मिळणार आहे. 25 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. 21 ची गरज आहे. चेंडू उरलेत 17. 17 मध्ये 21 ची गरज असणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आज चेरी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कणकण डॉक्टर कणकण उर्फ चेरी. नक्कीच डॉक्टर कणकण या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि बघा कशा प्रकारे डॉक्टर कणकण यांनी कामगिरी केली आहे. आपलं षटक हाताळत असताना एक मोठी विकेट सचिन मोकल यांची मिळवली आणि त्यानंतर सुद्धा एक विकेट मिळवली ज्यामध्ये त्यांनी स्वतः धावत असताना एक चांगली डायव्हिंग कॅच सुद्धा पकडली. 25 धावा झाल्या धावफलकावरती. 17 मध्ये 21 ची गरज आहे. यावेळेला बॉल चांगला आहे. डॉट डिलिव्हरी येताना पाहायला मिळते आणि आता प्रेशर जे आहे ते वाढवलं जाणार आहे. 16 मध्ये 21 ची गरज आहे इथून पुढे. आशिष जोपर्यंत क्रीजवर आहे तोपर्यंत गोष्टी शक्य आहेत कांदा कॉलनी या संघासाठी. 11 चेंडू 20 धावांवर वैयक्तिकरित्या खेळतायत आशिष. पुढील बॉल डेड बॉल असणार आहे. थोडासा डिस्कशन साठी वेळ घेतलाय आणि हा वेळ घेतला गेला पाहिजे कारण डिस्कशन चर्चेनं विषय सुटतात, चर्चेनं मोठमोठे प्रश्न सुटतात. तर हा चेस काय आहे? 16 चेंडू आणि 21 धावांचा चेस आहे आणि या चेसच्या प्रश्नाला जे प्रश्नचिन्ह उभं आहे खांदा कॉलनी सुपर किंग्स या संघासमोर त्या प्रश्नचिन्हाला बाजूला सारून विजयाची शाल पांघरायची असेल तर मात्र अशाच प्रकारचे फटके खेळावे लागतील. फटका खेळलाय, हवेत गेलाय, फिल्डर त्या चेंडू खाली झेल सोडलाय. आशिष यांचा झेल सुटलाय आणि प्रदीप यांनी मात्र डगआउट मध्ये सुखाचा श्वास घेतलाय. नक्कीच प्रदीप चिंतेच्या परिस्थितीत बाहेर आले होते आणि झेल ज्या वेळेला सुटला त्यावेळेला मात्र नक्कीच सुखाचा श्वास घेतलाय. एकच धाव या ठिकाणी घेतली आहे स्ट्रायकिंग एंड वरती कणकण येताना पाहायला मिळतात. डॉक्टर कणकण 2.3 षटकांनंतर धावसंख्या 26 वर येऊन पोहोचते. सचिन मोकल यांनी मात्र तो झेल सोडलाय. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न झाला. डॉट बॉल या ठिकाणी सुद्धा आलाय. सचिन मोकल यांनी नक्कीच मोठा झेल सोडलाय. या ठिकाणी डॉक्टर आशिष यांचा झेल सोडलाय. हा झेल किती महागात पडणार हे येणारी वेळच सांगेल. परंतु चला कळंबोली वॉरियर्स आपण तयार राहायचंय. यानंतर लगेचच आपली फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. काही षटक शिल्लक आहेत. 2 षटक शिल्लक आहेत अजूनही. 13 चेंडू आणि 19 ची गरज आहे. 13 मध्ये 19 ची गरज. एखाद्या मोठ्या फटक्याची इथून गरज असणार आहे. केवळ 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत आपल्या षटकात. गोलंदाज निलेश यांनी आणि त्या 3च राहणार आहेत. निलेश यांच्या माध्यमातून एक चांगलं षटक हाताळलं गेलं. 3 धावांचं केवळ षटक. विकेट यामध्ये आली नाहीये आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 27. 3 गडी बाद. अजूनही 12 चेंडू आणि या 12 चेंडूंमध्ये गरज असणार आहे ती म्हणजे 19 धावांची. 19 needed from last 12 deliveries to the team कांदा कॉलनी सुपर किंग्स. महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये
कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाणार याकडे आता आपल्याला पाहायचंय. किरण गोलंदाजीसाठी या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पनवेल वॉरियर्स आता मात्र कमबॅक केलंय या मॅच मध्ये. जी मॅच नक्कीच 24 चेंडूंमध्ये 30 धावांची होती ती आता आणून ठेवली आहे. ती म्हणजे 12 चेंडू 19 वर. पहिल्याच बॉल वरती डॉक्टर कणकन यांच्या माध्यमातून एक सिंगल येताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक वर आणलं जाते आशिष यांना. जे महत्वाचं काम आहे ते सर्वात प्रथम केलं जात आहे. आशिष यांना स्ट्राईक वर आणणं. मोठा फटका खेळावा लागेल आशिष यांना कारण हा एक प्रेशर रिलीज शॉट असेल. एक धाव आली आहे पहिल्या चेंडूवरती. धाव संख्या 28 वर येऊन पोहोचली आहे. 28 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 11 मध्ये 18 ची गरज आहे. फुलरलेनचा बॉल होता त्याला खेळून काढलं डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न नोचा कॉल. एकच धाव मिळणार आहे. 2 सिंगल्स आतापर्यंत आले आहेत या ओव्हर मध्ये. स्ट्राईक रोटेशन करून चालणार नाहीये. नक्कीच डबल जरी केल्या प्रत्येक बॉलवर तरी सुद्धा या मॅच मध्ये विजयी होऊ शकतील खांदा कॉलनी सुपर किंग्स. आणि तीच स्ट्रॅटेजी या ठिकाणी असणार आहे. गेमला डीप पर्यंत नेऊन फिनिश करण्याची स्ट्रॅटेजी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. फुलरलँडचा बॉल ज्याला खेळून काढलाय डीप मध्ये पुन्हा एकदा. एकच धाव. 3 सिंगल्स आतापर्यंत या ओव्हर्स मध्ये आलेले आहेत. चांगली गोलंदाजी किरण यांच्या माध्यमातून केली जाते. नक्कीच किरण चांगली गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. किरण सत्वे आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी करतायत चांगल्या रीतीने. 9 चेंडू आणि 16 ची गरज आहे. पुढील चेंडू घेऊन आशिष यांच्यासाठी. आशिष मोठ्या फटक्यासाठी जाणार का याकडे पाहायचंय. मोठा फटकाच खेळण्याचा प्रयत्न झालाय. गॅप मध्ये चेंडू आहे. वन बाउन्स निघून जाईल सीमा पार. वन बाउन्स इनटू द फेन्स. गोइंग गॉन फॉर 4. चौकार. 4 4 या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. आणि 4 मुळे धावसंख्येमध्ये बदल झालाय. 34 धावांवर धावफलक येऊन पोहोचलाय. आता 8 मध्ये 12 ची गरज आहे. त्यामुळे 4च धावांचा डिफरन्स राहिलाय. जिथे 18 ची गरज होती. नक्कीच तिथून 3 सिंगल्स आल्या आणि आता एक चौकार आलाय. 12 धावा ची गरज आहे इथून पुढे. 8 चेंडू 12 ची गरज. फुल टॉस होता. कुठेही खेळू शकले असते परंतु लो राहिला बॉल. थोडा खाली राहिला. डिप झाला आणि त्याचमुळे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आता 7 मध्ये 12 ची गरज आहे. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. काय घडणार या मॅच मध्ये. तर चला ऐरोली सुपर किंग्स कळंबोली वॉरियर्स बी रेडी फॉर युअर नेक्स्ट मॅच. यावेळेला फुलरलँडचा बॉल त्याला खेळून काढलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. वन बाउन्स फिल्डर त्याची चेंडू वरती येत आहेत. तोपर्यंत एकच धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. 2 धावा या ठिकाणी सहजरित्या केल्या गेल्या असत्या. पूर्ण केल्या जाऊ शकत होत्या. परंतु एकच धाव घेतली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार आहेत तर नक्कीच शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि या 6 चेंडूंमध्ये गरज असणार आहे 11 धावांची. 6 balls 11 needed in the last over to खांदा कॉलनी सुपर किंग्स. काय सुंदर मॅच रंगली आहे. बघा पहिली बॅटिंग करत असताना धावांचा वर्षाव सुरू होता एका दिशेला पनवेल वॉरियर्स कडून. परंतु तिकडे विकेट मिळवली ती म्हणजे डॉक्टर कणकन यांनी सचिन मोकल यांची. आणि त्यानंतर धावगतीला कुठेतरी ब्रेक लावला. म्हणजेच त्यानंतर 45च धावा करू दिल्या. 46 धावांचं लक्ष स्वतःसाठी ठेवलं. आणि हे 46 धावांचं लक्ष चेस करत असताना एकेकाळी असं वाटलं होतं की सामना हा वन साइडेड होतोय. कारण सचिन मोकल यांच्या विरुद्ध दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये मोठे मोठे फटके खेळले होते. परंतु त्यानंतर जर पाहिलं तर धावगतीला कुठेतरी ब्रेक लावलाय. निलेश आले. निलेश यांनी केवळ ते 3 धावांचं षटक हाताळलं. त्याच्यानंतर मागील ओव्हर मध्ये किरण आले. किरण यांच्याकडून सुद्धा चांगली गोलंदाजी आणि आता 6 चेंडू 11 धावांवरती हा सामना येऊन ठेपलाय. सामन्याची संपूर्ण समरी आपण इथे एक्सप्लेन केली आणि आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये गरज असणार आहे 11 ची. 6 balls 11 needed in the last over of this match. Thrilling match for qualification for both the teams. पनवेल वॉरियर्स अँड खांदा कॉलनी सुपर किंग्स. 35 धावा झालेल्या आहेत. तर शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकाला होते सुरुवात.
आखूड टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवरती एक धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल. मिसफिल्ड आहे आणि दुसरी धाव अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाणार आहे. आता 6 मध्ये 9 ची गरज आहे, 5 मध्ये 9 ची गरज आहे. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज असणार आहे. 5 बॉल्स 9 नीडेड. काय घडणार? मॅच थ्रिलिंग सिच्युएशन आहे या ठिकाणी. 5 चेंडू 9 ची गरज आहे आणि कंपल्सरी चेज आहे. त्यामुळे सामना जर बरोबरी सुटला तर पनवेल वॉरियर्स विल बी द विनर्स ऑफ दिस मॅच. परंतु या 9 धावा केल्या तर मात्र कांदा कॉलनी सुपर किंग्स आणि डॉक्टर आशिष विल डेफिनेटली बी प्लेयर ऑफ द मॅच. पाहूया काय घडणार, कोणाकडे जाणार प्लेयर ऑफ द मॅच आणि कोणाकडे जाणार फायटर ऑफ द मॅच. कोण ठरणार विनर, कोण ठरणार लुझर, याकडे आता आपल्याला पाहायचंय. कोण जिंकणार, कोण हरणार, हे मात्र दोन पैलू खेळाचे असतात आणि हे शेवटी एका टीमला स्वीकारावे लागतात. यावेळेला चेंडू हवेत गेलाय, झेलबादची संधी, आशिषची मोठी विकेट. विकेटचं पतन होत आहे. डॉक्टर शिंगरे यांनी मिळवून दिलाय ब्रेक थ्रू. आता नवीन बॅटर जय गोरे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. निलेश यांनी चांगला झेल पकडलाय. जय गोरे मैदानाच्या आत जात आहेत. जय काही करू शकतील का आपल्या संघासाठी? जय आपल्या संघाचा जय जयकार करण्यासाठी या धावा पूर्ण करू शकतील का? 9 धावांची गरज आहे. चेंडू उरले 4. विकेट मिळाली आहे आशिष यांची आणि आशिष वैयक्तिकरित्या इंडिव्हिज्युअली जर आपण पाहिलं तर इंडिव्हिज्युअली 29 धावा करून माघारी परतले आहेत ते म्हणजे आशिष. 29 रन्स करून माघारी परत आहेत. आशिष चांगला स्टार्ट दिला परंतु त्या स्टार्टला विन मध्ये कन्वर्ट करू शकले नाहीत. त्या स्टार्टला शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकले नाहीत. परंतु चांगली इनिंग्स कांदा कॉलनी सुपर किंग्स या संघासाठी. आशिष होतील बाद. आशिषने बनवले 29. चौथा गडी बाद. 4 मध्ये 9 ची गरज आहे. जय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच इथून काम बनू शकतं. जय 6-9 ची गरज आहे आणि या वेळेला मात्र वाईड बॉल असणार आहे. 4-8 ची गरज आहे आता. माफ करा 6 नाही तर 4 बॉल. 4 चेंडू 9 ची गरज होती. आता 4 चेंडूंमध्ये 8 ची गरज असणार आहे. 4 चेंडू आणि 8 धावा. 2 बाउंड्रीजची ही मॅच आहे. गॅपला पाहिलं जात आहे. तिथे स्क्वेअर लेग मध्ये आणि शॉर्ट फाईन लेग मध्ये खूप मोठा गॅप आहे. स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट मध्ये सुद्धा गॅप आहे तसा. यावेळेला चांगला बॉल आहे. यावेळेला मात्र आतमध्ये येणारा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. स्टंपिंगची सुद्धा संधी होती परंतु सचिन मोकल यांनी ते जाऊ दिलंय. राहू दिलंय बॅटरला जय यांना. 3 चेंडूंमध्ये आता 8 धावांची गरज. पनवेल वॉरियर्स जर या धावा डिफेंड केल्या तर मात्र एका चांगल्या गोलंदाजी दर्जाचा संघ म्हणून गणला जाईल, नावाजला जाईल हा संघ. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. आता 2 मध्ये 8 ची गरज. 4 मध्ये 8 जिथे हव्या होत्या त्या 2 मध्ये 8 हव्या आहेत आता. सचिन मोकल बघा, व्हॉट इज अ गुड लीडर. लीडर कशा प्रकारे, लीडरशिप कशा प्रकारे केली जावी ना, याचं मात्र उदाहरण या ठिकाणी सचिन मोकल यांनी दाखवलंय. बघा इंडिव्हिज्युअली तितका परफॉर्मन्स ते देऊ शकले नसले तरी लीडर म्हणून आपल्या क्वालिटीज ज्या आहेत त्या ठिकाणी दाखवल्या जात आहेत त्यांच्या माध्यमातून. यावेळेला चांगला बॉल आहे. नो बॉल असणार आहे का याकडे पाहायचंय. नाही, डीप झालाय क्रीज मध्ये आणि बॅटर सुद्धा पुढे आलेत. त्यामुळे इट इज अ फेअर डिलिव्हरी. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. Sir, is there any review? Okay, so we have a Kanda Colony Super Kings review for no ball check. Let's check it with the front on angle. Is it above the waist height or down the waist side? Third umpire is checking with the WTC World Tennis Cricket. We have a player review for no ball check. Checking with the waist height where the ball has landed. Is it above the waist or not? Batter is already is remaining with the Panvel Warriors, and what a bowling attack. What a calculative bowling attack, I would say. खूप छान गोलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे आणि काय अव्वल दर्जाची राहिली आहे. 46 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि त्या धावांना अगदी अचूक रीतीने डिफेंड केलंय आणि 7 धावांनी या सामन्याला जिंकलंय. ते म्हणजे पनवेल वॉरियर्स या संघाने. अ गुड लीडर सचिन मोकल. अभिनंदन टीम पनवेल वॉरियर्स.
तर चला यापुढील होणारा सामना कळंबोली वॉरियर्स फिल्डिंग लावून घ्यायची आहे. कळंबोली वॉरियर्स, यू गाईज आर रिक्वेस्टेड टू सेट युअर फील्ड प्लीज. आणि प्लेयर ऑफ द मॅच राहिलेत वैयक्तिकरित्या 11